मराठीमध्ये याला अजगर, इंग्लिशमध्ये इंडियन रॉक. व्यवस्थितपणे हा साप रेस्क्यू पाहू शकता. साप हा थंड रक्ताचा प्राणी आणि खूपच थंड सुद्धा लागते, कारण की तिथं आता आम्ही सकाळच्या टाईमला आलेले आहे. निघून लागेल ना आपल्याला. नमस्कार, तुम्ही पाहत आहात युट्यूब चॅनल स्नेक गर्ल प्रतिभा ठाकरे. आता आपण आलोय निंबा फाट्याच्या समोर बहादुरा या गावामध्ये कॉल रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे. तर बघा, थोडं उंचावर हे घर आहे आणि तिथं अजगर पाहू शकताय. तो आपल्याला ते सुंदरतेनं पाहत सुद्धा आहे. एक हे ठेवलेलं आहे, त्यांनी सामान ठेवलेलं आहे. मला वाटते पहिले हे घर असावं किंवा त्यांनी गाईसाठी किंवा बकरींसाठी हे केलेलं असावं आहे. तर तिथं आता सध्या त्यांनी सुरुवात झालेली आहे. तर गरम पाणी आपल्याला लागतंच, त्यासाठी आपल्याला काड्या सुद्धा हे लागत असतात. तर त्यांनी एका ठिकाणी जमा करून ठेवलेलं आहे आणि त्याच्याच खाली आता थंडीचं प्रमाण वाढत असल्यामुळे हे लपण्यासाठी असे जागा पाहत असताय. तर निवांतपणे तो बसलेला आहे, परंतु आता एवढ्या जणांना पाहून सण तो घाबरलेला आहे. तर तिथूनच फक्त आपल्याला डुलत डुलत तो पाहतोय. तुम्ही पाहू शकताय, अगदी सुंदर तो पाहत सुद्धा आहे. तरी आपल्याला इथून काढावा लागणार आहे. व्यवस्थितपणे अजगर आहे. मराठीमध्ये याला अजगर, इंग्लिशमध्ये इंडियन रॉक पायथन असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये 15 फुटापर्यंत वाढणारा साप आहे. जरी एवढा मोठा वाटत असला तरी पूर्णपणे बिनविषारी असा आहे. तरी आपण याला पहिले इथून रेस्क्यू करूया, त्याच्यानंतर याच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगते. तर बघा, तुम्ही पाहू शकता अजगरावर एक प्रकारची डिझाईन असते. मी अजगर आणि घोणस यामधला तुम्हाला आज फरक सुद्धा सांगणार आहे. तर याला पहिले मोकळं करूया आपण. सकाळचा टाइम आहे, पाहू शकताय. आणि या ना पहा, आपल्यासोबतच आज सहकारी सुद्धा आहेत. दत्ता दादा आहेत, काने आहेत आणि केकान सुद्धा आहेत. हे सर्व आपल्यासोबत म्हणजे सर्पमित्र सुद्धा येत आहेत आणि आज माझ्या मदतीला सुद्धा आहेत. तर तुम्ही पाहू शकताय याच्यात फसलाय. एक मिनिट. थोडासा काढू. बरं, आपण पहिले इथं व्यवस्थितपणे उभं सुद्धा राहता येत नाहीये, तर थोडं बाहेर घेऊया अजगरला सुद्धा आणि त्याच्यानंतर मी याची ओळख आणि ते तुम्हाला पद्धतशीरपणे हे सांगणार आहे. हो ना, काय तर नाही परोड नाहीये, तेच सांगते ना. ते परोड समजताय. आता खाली जे गेले ते परोड समजताय. परोड म्हणजे गावकरी भाषामध्ये परोड. आणि खाली चालता का? चला खालीच. तुम्ही येणार ना. मोकळ्या याच्यात आपण आणलेला आहे साप. तिथं वर होता, तर तिथं तो लपण्यासाठी आणि तसाही साप उंच जागेवर जाऊन लपण्यासाठी होता. इथं जवळपासच नदी असावी, कारण की पाणथळ जागा हे साप पसंत करत असताय. का जायचंय? जा. कारण की गाडी होती, त्यांना आपण रस्ता मोकळा करून दिला आणि त्याच ठिकाणी इथं कोणीतरी बोलले आता की बघा परोड आहे. तर परोड म्हणजे गावकरी भाषेमध्ये तिला परोड आणि सर्वजण तिला घोणस म्हणून मानतात. तर घोणस आणि मधला मी तुम्हाला फरक सांगणार आहे. कोण बोललं होतं? गेले का बोलणारे? बरं जाऊ द्या, तुम्हाला सांगून देते. परोड जी असते ते 5 फुटापर्यंत वाढणारे असते. तिच्या
तोंडावर किंवा अंगावर पूर्णपणे साखळी सारख्या 3 रेषा तयार झालेल्या असतात, तसं गोल गोल राऊंड दिसते. तर याच्या अंगावर तसं काहीच दिसत नाही, एक चित्र विचित्र प्रकारची डिझाईन दिसते. फक्त कलर मध्ये थोडेफार हे सेम येतात, पण तोंडाचा शेप जर धरला तर तिचा त्रिकोणी येण्याचं भाल्यासारखे दिसते. आणि बघा याची उभी ही डोळ्याची बाहुली. आणि दोघं सापांमध्ये एक साम्य आहे की दोघे साप हे निशाचर आहे, घोणस सुद्धा आणि हा सुद्धा. आपण केलेला आहे व्यवस्थितपणे हा साप रेस्क्यू. पाहू शकता हे साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे आणि खूपच थंड सुद्धा हा लागते, कारण की तिथं आता आम्ही सकाळच्याच टाइमला आलेलो आहे तर थंड याचं अंग हे पडलेलं आहे. मध्ये हे साप बाहेर निघत असताय. आपण करूया याला व्यवस्थितपणे आता बॅगिंग. पण व्यवस्थितपणे हा साप रेस्क्यू केला, खाली आणलेला आहे. त्याच्यानंतर आपण याला व्यवस्थित आता बॅगिंग मध्ये करूया, कारण की प्रत्येक साप आपण बॅगिंगच करत असतोय, बॉटलिंग करत नाही, कारण की सापांना बॉटलमध्ये त्रास होतो, त्यामुळे आपण बॅगिंग करणार आहे. आणि लवकरात लवकर फॉरेस्ट ऑफिसर इंगळे सरांच्या यांच्या निरीक्षणाखाली लवकरात लवकर याला पर्यावरणामध्ये सुद्धा आपण सोडूया. ओळख तुम्हाला सांगितलेली आहे घोणस मधल्या नजगर मधला, फक्त एवढी लक्षात ठेवायचं, कारण की घोणस हा पूर्णपणे विषारी साप आहे आणि अजगर हा पूर्णपणे बिनविषारी. दोघातला कलर जरी सेम असला तरी डिझाईन मध्ये फरक आहे, त्यांच्या शरीरच्या रचनेमध्ये हा फरक आहे. धन्यवाद. अजून अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा पाहू शकता आपण हा अजगर रेस्क्यू केलेला होता, त्याला आता आपण पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहोत.